अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा बैठकांचा आज सिलसिला पाहायला मिळतोय। लोकसभा निवडणुकीतील पराभव झाल्यानंतर आज बैठक घेतली जाते। अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी सकाळी 10 वाजता बैठक होणार असं कळतंय। अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ या बैठकीसाठी उपस्थित असतील अशी माहिती समजते। तर संध्याकाळी 5 वाजता अजित पवार ट्रायडेंटमध्ये नेत्यांशी संवाद साधणार आहेत। प्रतिनिधी अजय माने यांच्याकडून अपडेट्स घेऊया। अजय, कोण कोण या बैठकीला उपस्थित असतील आणि पराभवानंतर होणारी ही बैठक आहे त्याच्यामुळे कुठले मुद्दे उपस्थित होऊ शकतात? विधी जसं तू म्हटलीस की दोन्ही महत्त्वाचे प्रश्न त्यातले आधी म्हणजे की पहिला प्रश्न की कोर कमिटीची ही बैठक पार पडणार। या कोर कमिटीच्या बैठकीत एकंदरीत अजित पवारांचे राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार सुद्धा असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल जे तेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत, छगन भुजबळ आणि इत्यादी जे कोर कमिटीचे नेते मंडळी आहेत त्यांची उपस्थिती असेल। पण जसं दुसरा प्रश्न तू म्हणाली की हार पत्करावी लागली आणि त्याच्यानंतर आता ही बैठक आपण जर पाहिलं निवडणुका झाल्या अजित पवार गटाच्या म्हणजे अजित पवारच्या राष्ट्रवादीची आमदारांची आणि कार्यकर्त्यांची बैठक जी होती बोलवण्यात आली होती। त्याच्यानंतर आताच नुकताच लोकसभेचा निकाल लागला। त्यात बारामतीची सुद्धा जागा अजित पवार गटाला जी होती गमवावी लागली। फक्त एकच खासदार ते म्हणजे प्रांताध्यक्ष सुनील तटकरे जे ते विजयी झालेले आहेत। बाकी कोणत्याही जागेवर त्यांना विजय मिळालेला नाही। 5 जागा लढत होते त्यातली फक्त एकच जागा आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पक्ष संघटना वाढवण्यासाठी आणि बांधण्यासाठी ही बैठक घेणं महत्वाचं होतं। त्यामुळे आज संध्याकाळी जी 6 वाजता मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक पार पडणार आहे त्याआधी त्या बैठकीत नेमकं काय नियोजन करायचं, कोणत्या मुद्द्यांवर पक्ष संघटना बांधून ठेवायची, पक्षातील नेत्यांना आमदारांना खासदारांना बांधून ठेवायचं, त्या अनुषंगाने ही चर्चा जी आता पहिला सकाळी 10 वाजता जी या प्रमुख नेत्यांची घेईल आणि त्याच्यानंतर संध्याकाळी या प्रमुख नेत्यांची भाषणं किंवा संबोधलं जाईल। कारण की आपण जर पाहिलं सुप्रिया सुळेंना सुद्धा 10 ते 12 थेट आमदारांनी शुभेच्छा देण्याचा फोन कॉल म्हणजे दूरध्वनीवर संपर्क साधला। त्यामुळे हा दूरध्वनीचा संपर्क जवळ माणसांना आणू शकतो आणि त्या अनुषंगाने अजित पवार आज पक्ष संघटना बांधण्यासाठी जे ती बैठक घेतली। जी अजय, आणि या बैठकीचे सुद्धा अपडेट्स दिवसभरात तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।